खरं तर डॉक्टर नीलमताई गोरे, म्हणजे मला असं वाटतं की ताई आपलं जे सुरुवातीचं शिक्षण होतं ते वैद्यकीय शिक्षण झालं. त्यानंतर त्या काळात मुळात वैद्यकीय शिक्षण हे फार प्रेस्टिजियस मानलं जायचं, आजही मानलं जातंच. त्या काळात आपण डॉक्टर झालात, आपण प्रॅक्टिसही केलीत आणि त्यानंतर आपण राजकारणाकडे वळलात. तर या प्रवासाला नक्कीच मला सुरुवात करायची आहे. पण मला तुम्हाला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जायचं आहे की तो काळ कसा होता, त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही डॉक्टर झालात आणि 10 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस देखील केलीत. मग काय असं ट्रिगर्ड झालं की तुम्ही इकडे वळलात? एकतर आमच्या घरात शिक्षणाची परंपरा होती. माझे आजोबा शिक्षण विभागातच होते. आमचे पणजोबा जे आहेत ते एक न्यायाधीश होते आणि आमचे आजोबा दुसरे आईचे वडील जे आहेत त्यांच्याहीकडे प्रचंड साहित्य भांडार होतं. ते लॉ केलेलं होतं त्यांनी. वडीलमध्ये सायंटिस्ट म्हणून त्यांनी डॉक्टरेट केलेली होती आणि त्यांची इच्छा होती की मी मेडिकल डॉक्टर व्हावं आणि मला प्रत्यक्षामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर पोद्दार मेडिकल कॉलेजला मी ॲडमिशन घेतली आणि अतिशय कठीण संस्कृत मी घेतलेलं होतं 11वीला, त्यामुळे मला तिथे सहजगते ॲडमिशन मिळाली. आणि पोद्दार मेडिकल कॉलेज एक चांगली परंपरा असणारं कॉलेज मानलं जातं आणि मुंबईच्या वरळी भागामध्ये ते होतं. मी आदर्शनगर वरळीतच मोठी झाले होते आणि नंतर आम्ही वरळी सिफेसला राहत होतो. त्यामुळे पोद्दार मेडिकल कॉलेजमधली 6 वर्ष म्हणजे एक वेगळाच सगळा अनुभव होता. कारण एका बाजूला संस्कृतचा अभ्यास करायला लागत होता, दुसरीकडे सगळे अनुभवी डॉक्टर्स होते आणि त्यामधून डॉक्टर एक काम करत असताना सामाजिक प्रश्नांची मला स्वतःला आवड पण होती, लिखाणाची आवड होती. मी शाळेत असतानाच कविता वगैरे करत होते आणि आमचे नंदादीप विद्यालय गोरेगाव आणि साने गुरुजी विद्यालय शिवाजी पार्क या दोन्ही शाळांच्यामध्ये एक आमच्यावरती सामाजिक कामाचा संस्कार होता. शाळेत असताना कथा मलाही चालवायची मी लहान मुलांसाठी. आणि नंतर मग पोद्दार मेडिकलमध्ये काम करायला लागले. आदिवासींच्या मध्ये आम्ही आयुर्वेदिक क्लिनिक चालवायला लागलो. 80 गावांमध्ये आम्ही एक प्रकल्प हाती घेतला होता आणि त्यातून माझी युवक क्रांती दलाशी ओळख झाली आणि त्यातून एक लक्षात आलं की समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण डॉक्टर म्हणून एक फक्त चौकट पुरेशी नाही आहे, तर आपण बरेचसे इतर प्रश्नांनी जोडले गेलेले आहोत. आणि त्याच वेळेला जयप्रकाश नारायण यांचं मोठं भारतभर आंदोलन चालू होतं, त्याच्यातही आम्ही सहभागी झालो आणि हुंडाबंदी, त्याच्यानंतर वृक्ष तोडीला बंदी, दारूबंदी, हुंडाबंदी ही सगळी त्यातली कलमं होती. ती अतिशय आधुनिक स्त्री म्हणता येईल अशा प्रकारचे स्वप्न मी पाहत होते. आणि त्यावेळेला मी पॅन्ट कुर्ता केस कापलेले असा माझी वेशभूषा असायची आणि त्यामध्ये आधुनिकतेबरोबर स्त्रीचा अधिकार हा सुद्धा मुंबईमध्ये रात्रीच्या वेळेला आम्हाला 7 नंतर आम्ही फिरायला जायचो. कधी आम्हाला वाटलंच नाही की 7च्या आत घरात गेलं पाहिजे. याचा अर्थ अगदी 10-11पर्यंत फिरत होतो असं नाही आहे, परंतु या सगळ्यामधून सामाजिक परिस्थितीची जाणीव झाली. आणि त्याचबरोबर आम्ही त्यावेळेला रोजगार हमी योजना, मंदिर प्रवेश संपूर्ण समाजासाठी, दलित समाजासाठी हे सगळे कार्यक्रम घेत असताना डॉक्टरी हे एक आपलं लोकांपर्यंत पोचण्याचं माध्यम आहे हे जाणवलं. आणि त्यातून असं वाटलं की आपण वैद्यकीय सेवा करत करत लोकांशी अधिक जोडलं जाऊ. दुसरं एक मला ग्रामीण भागात प्रॅक्टिस करताना लक्षात आलं की स्त्रीचे आरोग्यविषयक अधिकार, रिप्रोडक्टिव्ह राईट्स आणि हिंसाचार याचा खूप जवळचा संबंध आहे. मुलगा मुलगी न होणं किंवा मासिक पाळीच्या बद्दलच्या तक्रारी ह्या सगळ्या अगदी कुटुंबातला तिचा छळ होईपर्यंत काही वेळेला पुढे जातात आणि अज्ञान याबद्दलचं खूप आहे. आणि त्यामुळे मग मी सामाजिक कामाचा एक भाग म्हणून मेडिकल प्रॅक्टिसकडे वळले. 15 वर्ष प्रॅक्टिस केल्यावरती एक जाणवायला लागलं की अनेक मुद्दे असे आहेत, विशेषतः पोटगीचा प्रश्न, महिलांविरोधी होणारा हिंसाचार, की त्याच्यासाठी कायदे बदल झाला पाहिजे, राष्ट्रीय महिला आयोग आला पाहिजे. आणि हे करण्यासाठी मग आपण कुठेतरी समाजकारणात गेलं पाहिजे. आणि स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटना याची आम्ही सुरुवात 1981 साली केली पुण्याच्या जवळ. आणि तिथे माझ्या पेशंट होत्या, त्याच माझ्या कार्यकर्त्या झाल्या हळूहळू. आणि त्या इतकंच नव्हे तर नंतर त्या माझ्याबरोबर आजही अनेक जणी पूर्वीच्या पेशंट असलेल्या कार्यकर्त्या म्हणून काम करतात. मग आम्ही आरोग्यविषयक अधिकार याच्या पुस्तिका तयार केल्या आणि त्यातून हळूहळू स्त्रियांच्या जागृतीमधून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी मी खूप प्रभावित झाले. मला असं वाटलं की आत्तापर्यंत हिंदू कोड बिल त्यांनी केलेलं आहे, महिलांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आणि त्यामुळे युवक क्रांती दलामधून आंबेडकरी चळवळीपर्यंत सर्व स्त्रियांच्यासाठी काम करणं आणि कधी आम्ही अमुक एका जातीतल्या महिलांसाठी काम केलं नाही. कुठली स्त्री, मग ती कुठल्याही धर्माची असो, जातीची असो, तिच्या पाठीमागे उभं राहणं आणि त्यातल्याच काही महिलांनी या सगळ्या कामाचं नेतृत्व करणं हा आम्ही प्रयत्न सुरू केला. आणि अजून आमचं एक कोणी मित्र किंवा मैत्रीण म्हणजे मीडिया.
त्याच्यात आम्हाला खूप सहकार्य केलं. अगदी मला आठवतंय मंजुश्रीची केस जेव्हा झाली, नारी समता मंचचं आम्ही काम करत होतो आणि क्रांतिकारी महिला संघटनेचं, आणि तिची असंच आज जशी पुण्यात केस झाली आहे नुकतीच की संशयास्पद मृत्यू झालेला आहे, तर आत्महत्या का खून याच्यावर चर्चा चालली होती. आणि मी एक मंजुश्री नावाचं आम्ही एक एक्झिबिशन प्रदर्शन पोस्टर सुरू केलं आणि ते बघायला शेकडो हजारो लोक जमायचे. आणि त्याच्यात ती मंजुश्री प्रश्न विचारते की तुम्ही मला कधी साथ देणार आहात. आणि आजही मला असं वाटतं की आज ज्या मुलींच्या आत्महत्या होत आहेत त्यांचा पण तोच प्रश्न आहे. तर तिची हाक आपल्या कुटुंबाला ती जिवंत असताना ऐकू आली तरी सामाजिक संघटनांपर्यंत ती पोचू शकत नाही. हे एक समाजाचं खूप मोठं दुर्दैव आहे. आणि ते काम करत असताना मुलींचे आईबाप, काही वेळेला मुलीचा पती, काही वेळेला तर तिला जिवंत ती राहिली मुलगी आणि तिच्या लक्षात आलं की नाही आपल्याला छळ होतोय आणि ते पतीपर्यंत पोचलं. म्हणजे एका मुलीला विहिरीत ढकलून दिलेलं तिच्या सासूने आणि रात्रभर ती पाण्यात पडली आणि तिच्या लक्षात आलं की तिला पोहता येते आणि ती हातपाय मारत बसली रात्रभर. सकाळी बायका ज्या पाणी भरायला आल्या तेव्हा तिने हाका मारल्या तर ती जिवंत होती. तर सासूला वगैरे वाटलं की भूतच आहे का काय, पण प्रत्यक्षात ती जिवंत होती. मग नवऱ्याने ठरवलं की आपण वेगळं राहायचं. आणि नंतर ते नवरा बायको किती वर्ष माझ्याकडे यायचे. त्यांनी पेरूचं एक दुकान टाकलं होतं फळांचं आणि ते दोघं नंतर संसार जगले एकत्र. म्हणजे असेही उदाहरणं दिसली की आपण प्रयत्न केले तर मुलींचा जीव वाचू शकतो. पण समाजापर्यंत पोचण्यासाठी आता खूप अजून काम, समाजात बदल होणं गरजेचं आहे असं वाटतं. नाही खरं आहे. मला असं वाटतं अजूनही प्रश्न मला